नमस्कार श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेल्या विविध रहस्य कथा, डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे. या सिरीज मध्ये आज मी आपल्याला एक विलक्षण थरारक डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे पिंपळावरचा मुंजा. श्रोते हो, या कथेचा पुढील भाग 6वा. इन्स्पेक्टर शहाणेंनी आपल्या साथीदारांच्या साह्याने सर्व रात्रभर खूप मेहनत घेतली होती, पण त्या खुनाच्या प्रकरणावर प्रकाश पाडण्यासारखं काही माहिती उपलब्ध झाली नव्हती. केरोबाचे आणि त्याच्या झोपडीत खून झालेल्या अज्ञात इसमाचं प्रेत सरकारी दवाखान्यात नेण्यात आले होते आणि त्या दोघांचा खून कोणत्या प्रकारे करण्यात आला असावा हे आता निश्चित समजले होते. शहाणे आपल्या ऑफिसमध्ये डॉक्टरांनी पाठवलेला रिपोर्ट वाचत बसले होते. ते जवळच उभ्या असलेल्या आपल्या मदतनीसाला म्हणाले, केरोबाचा खून सूर्याने करण्यात आला. दाजीबाच्या बंदुकीच्या गोळीने त्याच्या खांद्याला नुसतं खरचटलं होतं. दुरून सूर्या फेकून केरोबाला ठार करण्यात आले असं धनंजयचं म्हणणं होतं. त्यांचा मदतनीस म्हणाला. डॉक्टरांनाही धनंजयचे बोलणे मान्य आहे, शहाणे म्हणाले. दुरूनच नेम धरून तो सुरा फेकण्यात आला असावा असं डॉक्टरांनी आपल्या रिपोर्टात नमूद केलं आहे. झोपडीत ठार झालेला तो तिसरा इसम पोटात सायनाइड विष गेल्यामुळे मरण पावलाय. कोणीतरी त्याच्या सरबताच्या बाटलीत ते विष मिसळलं असावं. सरबत पिण्याची त्याला सवय असावी हे खुनी इस्माला माहीत असलं पाहिजे. होय, ते तर उघडच आहे, पण ते सरबताचे ग्लास काही आपणाला अद्यापी मिळालेले नाहीत, शहाणे म्हणाले. एक फुटका ग्लास आपल्या एका शिपायाला मिळाला आहे, मदतनीस म्हणाला. तो ग्लास अगदीच मळकट होता आणि त्याला सायनाइडचा काही वास येत नव्हता. झोपडीपासून काही अंतरावर असलेल्या एका झोपडपात तो मिळाला. त्या अज्ञात इस्माचं वर्णन जाहीर करण्याची व्यवस्था केली आहे ना, शहाणेंनी मदतनीसाला विचारलं. इतक्यात दार उघडून एक शिपाई तिथे आला आणि म्हणाला, वीरभद्राची मोटार चांगुणाबाईच्या घरापासून सुमारे अर्ध्या मैलावर सापडली आहे. त्या मोटारीचं काही नुकसान झालंय का? नाही साहेब. ठीक आहे. विजय हॉटेलमध्येच वीरभद्र राहत होता, त्याला ती मोटार दाखवा. म्हणजे त्या मोटारीचं काही नुकसान झालं असेल किंवा मोटारीतून काही चोरीला गेलं असेल तर त्याची माहिती आपल्याला मिळेल. पण वीरभद्राला ती मोटार नेण्याची परवानगी देऊ नका. ती मोटार तपासण्यासाठी इथे आणण्याची व्यवस्था करा. शिपाई तिथून निघून गेल्यानंतर शहाण्यांचा मदतनीस म्हणाला, धनंजय येथे आले म्हणूनच तर हे खून झाले नसतील ना? धनंजय धमकी देऊन पैसे उकळणाऱ्या बदमाशाचा शोध घेण्यासाठी येथे आले आहेत, ते खरं ना? धनंजय, तू म्हणतोस त्या असा बदमाशांचा शोध करीत असले तरी केवळ त्यासाठीच इथे आले नव्हते. कोणातरी एका राजकीय चळवळ्याचा शोध घेण्यासाठी ते येथे आले होते. असं? मग ते आपल्या सरकारतर्फे तो शोध करत असणार? होय, पण सध्या तरी याबाबत मुळीच वाच्यता करू नकोस. आज रात्री जे काही घडलं त्यामुळे धनंजय पुढे काय करणार आहेत याबद्दल मलाही अंदाज नाही. केरोबा भीती दाखवून पैसे उकळत होता हे आता सिद्ध झाले आहे, पण या आमच्या गावात एखादा परकीय हेर का यावा हे मात्र मुळीच मला माहिती नाही. अलीकडे या भागात अनेक अनोळखी चेहरे दिसू लागले आहेत, मदतनीस म्हणाला. ते काय करत आहेत हा प्रश्नच आहे. शहाणेंनी उत्तर देण्यापूर्वी पुन्हा एक शिपाई तिथे आला आणि म्हणाला, एक तरुणी आपल्याला भेटण्यासाठी आली आहे. तिचं नाव मैना आहे. मैना? मैना हे नागेशच्या बायकोचं नाव आहे. नागेश संबंधीच काही सांगण्यासाठी ती येथे आली असावी. तिला आत पाठवून दे. मैना भीतभीत जात आली. ती अतिशय रडकुंडीस आलेली दिसली. मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगायला आले आहे. तुम्हाला त्यांच्याबद्दल संशय आला नाही, खरं ना? ती शहाण्यांकडे पाहत म्हणाली. बसा मैनाबाई, सहानुभूतीपर शब्दात शहाणे म्हणाले. तुमची प्रकृती बरी दिसत नाही. मी तुमच्यासाठी चहा मागवतो. नको नको, मला काही झालेलं नाही. मला त्यांच्याबद्दल अतिशय चिंता वाटते. थोड्याच वेळात मला जरा बरं वाटेल. मैनाबाई धावत आल्यामुळे तुम्हाला दम लागलाय. थोडा वेळ शांत बसा आणि नंतर काय ते सांगा, शहाणे म्हणाले. त्यांच्या त्या प्रेमळ वागणुकीचा मैनावर इष्टतोच परिणाम झाला. ती खुर्चीवर बसून म्हणाली, तुम्ही खुनाचा आरोप कराल अशी त्यांची समजूत झाली आहे, पण त्यांनी खून केला असं तुम्हाला वाटणं शक्य नाही.
मैनाताई, आम्ही नागेशची जबानी घेतली, पण त्यात विशेष असा काही अर्थ नव्हता. खून झाला की आम्हाला अनेकांच्या जबाना घ्याव्याच लागतात, शहाणे सहज स्वरात म्हणाले. पण तुम्ही त्यांना निराळ्या प्रकारे वागवलं असं ते म्हणाले. त्यांनी त्या 20 रुपयांच्या नोटा उचलून घेतला, त्याबद्दल ते जास्त घाबरले होते. पण त्या बाबतीत चिंता करण्याचं नागेशला काहीच कारण नव्हतं. आम्हाला साक्षीदार म्हणून नागेशची जरुरी आहे. त्या नोटांचा प्रश्न अगदी साधा आहे. पण ते घर सोडून कुठे जायचं नाही असं तुम्ही त्यांना बजावलं. तुम्हाला खात्रीने त्यांचा संशय आलाय, नाहीतर ते घर सोडून गेले नसते. काय, नागेश पळून गेला? आपण भलतेच बोलून गेलो असं वाटून मैनाला आता पश्चाताप होऊ लागला. ती गोंधळून म्हणाली, ते पळून गेले नाहीत, पण अगदी वेडावल्यासारखं त्यांची स्थिती होऊन ते घराबाहेर पडलेत. शहाण्यांनी मैनेचं आपल्याकडे लक्ष नाही ही संधी साधून हळूच आपल्या मदतनीसाला फोन केली. साहेब, मी जरा बाहेर जाऊन येतो, त्यांचा मदतनीस लगेच म्हणाला आणि बाहेर निघून गेला. नागेश उगीच घाबरलाय, शहाणे हसत मैनाला म्हणाले. मैनाबाई, तो परत आला की सर्व काही व्यवस्थित होईल, घाबरू नका असा माझा त्याला संदेश द्या. थांबा, मी तुमच्यासाठी चहा मागवतो. चहा मागवण्याच्या निमित्ताने शहाणे बाहेर आले आणि तिथे उभे असलेले आपल्या मदतनीसाला म्हणाले, ताबडतोब नागेशला पकडण्यासाठी आपले जाळे पसरव. हो साहेब. पण प्रत्यक्ष त्यांच्या बायकोनेच ती हकीकत अगलीच आपणास कळवावी हे विचित्र नाही का? हे जोडपं काही डाव तर खेळत नाही ना? नाही, तसं काही दिसत नाही, पण मला नागेशला भेटण्याची मात्र अतिशय इच्छा आहे. महिनेसाठी चहाची व्यवस्था करून ते पुन्हा आपल्या खोलीकडे गेले. रामपाल दगडाप्रमाणे जागच्या जागी निश्चल उभा राहिला. त्याला काय बोलावं ते सुचेना. अत्यंत परिश्रमाने त्याने आत्मसंयमन केले. होय धनंजय, मीच, तो कसाबसा म्हणाला. धनंजय, तुम्ही मला अचानक धक्का दिला. या दारावर कोणी मला अडवेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. खिशातून रुमाल काढून रामपालनं आपलं तोंड पुसलं आणि निर्विकार चेहऱ्याने त्याच्याकडे पाहणाऱ्या धनंजयना तो पुन्हा म्हणाला, तुम्हीच या घरात फिरत होतात तर वरच्या खिडकीत मी उजेड पाहिला, तो तुमच्या टॉर्चचा असला पाहिजे. नाही, मी बाहेरून तो प्रकाश पाहिला. तिथे कोण आहे ते पाहण्यासाठी मी आता वर जाणार होतो. मी बाहेरच्या वाटेवरून चाललो होतो, तेव्हा मी तो प्रकाश पाहिला. या ओसाड जागेत कोणी राहत नसल्यामुळे तो प्रकाश पाहून मला नवल वाटलं आणि मी पण इथे आलो. ठीक आहे, धनंजय म्हणाले. चल, आपण दोघेही वर जाऊ, तिथे कोण आहे ते पाहूया. धनंजय पायऱ्या चढू लागले. रामपाल जागच्या जागी उभा होता. धनंजयांना संशय आला. रामपालचा काय विचार असावा ते त्यांना समजेना, पण त्यांनी मुद्दामूनच मागे पाहिलं नाही. रामपालने काही विचार करून जिना चढण्यास सुरुवात केली. त्याच्या पावलांचा जोराने आवाज होत होता. आवाज होणार नाही अशी दक्षता घ्या, धनंजयने सूचना दिली. ते ऐकून रामपाल लाजल्यासारखा झाला आणि नंतर अगदी हलक्या पावलाने जिना चढून वर आला. तो वर येईपर्यंत धनंजय थांबले होते. नंतर त्यांनी आपला टॉर्च पेटवला. समोर विस्तीर्ण दिवाणखाना दिसत होता. तिथे सर्वत्र केर कचरा आणि कोळीष्टिकं पसरलेली होती. या मजल्यावरच्या एका कोपऱ्याच्या खोलीत तुम्ही प्रकाश पाहिला. कदाचित एखाद्या भटक्या वृत्तीच्या माणसानं या थंडीवरात आपला बचाव व्हावा या दृष्टीनं या पडक्या घराचा आश्रय घेतला असेल तर? तसंही असणं संभवनीय आहे, रामपाल म्हणाला. पण तसल्या लोकांना इथे राहू देता कामा नये. एखादा माणूस निष्काळजीपणे या घराला आग लावायचा. धनंजय काही बोलले नाहीत. ते हळूहळू पुढे सरकू लागले. त्यांनी तिथल्या बहुतेक खोल्या ढुंडाळल्या, पण त्यांना कोणीच आढळलं नाही. त्यांनी आपला टॉर्च विझवला. अगदी कोपऱ्यावरच्या खोलीजवळ पोहोचताच ते आपल्या पाठीमागे असलेल्या रामपालला हळूच म्हणाले, तुम्ही इथेच उभे राहा. रामपालने मान हलवली. आता काहीतरी विशेष प्रकार घडणार असं वाटून तो घाबरला होता. धनंजय आता मुद्दामून पाय वाजवत चालले होते. त्या ओसाड घरात त्यांच्या पावलाचा आवाज चांगलाच घुमत होता. त्यांनी आपला टॉर्च अगदी सज्ज ठेवला. जणू काही तिसरा माणूस अंधारातच पुढे ते रडून राहिलाय असं त्यांना वाटत होतं. धनंजय दाराजवळ गेले आणि हळूच म्हणाले, कोण आहे? खोलीत त्यांना एक कोणाची तरी अस्पष्ट आकृती दिसत होती. गोंधळलेल्या स्वरात कोणीतरी म्हणाले, मी. पण तुम्ही? पण त्याच वेळी जिन्याजवळ उभा असलेला रामपाल मोठ्याने ओरडला, धावा धावा, वाचवा वाचवा. त्याच वेळी त्या आकृतीनं काही हालचाल केल्यासारखे धनंजयांना वाटले. त्यांनी टॉर्च पेटवला.
तिथलं एक दार बंद झालं. त्यांनी ते दार हाताने लोटलं. आतून कडी घातलेली होती. काय करावं याबद्दल क्षणभर धनंजयांनी विचार केला. दार अतिशय मजबूत होतं. ते सहजासहजी उघडण्यासारखं नव्हतं. ते दार उघडण्यापूर्वी यातला इसम तिथल्या एखाद्या खिडकी वाटे जाऊ शकला असता. बाहेर गेल्याशिवाय तो इसम खिडकी वाटे बाहेर पडतो की काय हे पाहणे शक्य नव्हते. ते धावतच जिन्याकडे गेले. जिन्याच्या कठाड्याला धरून रामपाल लोंबकळत होता. त्यांनी आपले डोळे घट्ट मिटून घेतले होते. धनंजयांनी टॉर्चचा प्रकाश त्याच्या अंगावर फेकला. काय झालं? धनंजयांनी त्याला चिडूनच विचारलं. जिन्याच्या पायऱ्या खाली कोसळल्या. मी पण खाली कोसळतो की काय असं मला वाटलं, रामपाल म्हणाला. धनंजयांनी पाहिले, खरोखरच जिन्याच्या वरच्या 2 पायऱ्या दिसत नव्हत्या. तुम्हाला काही झालं तर नाही ना? वर या आणि या दाराकडे लक्ष ठेवा, धनंजय म्हणाले. हा, माझा टॉर्च घ्या. जर कोणी या दाराबाहेर पळण्याचा प्रयत्न केला तर टॉर्चचा प्रकाश त्याच्या अंगावर फेका आणि मला हाक मारा. धनंजयांनी त्याच्या हातात एक टॉर्च दिला आणि ते जिन्याच्या कठड्यावरून घसरत खाली गेले. एका खिडकीतून खाली उतरण्याचा प्रयत्न करणारी एक आकृती त्यांना दिसली. अंधुक प्रकाशात तो इसम कोण असावा हे ओळखणं शक्य नव्हतं. धनंजय लपतछपत त्या खिडकी खाली जाऊन उभे राहिले. खिडकीतून उतरणाऱ्या इसमाच्या पायामुळे खाली पडणारी माती धनंजयांच्या अंगावर पडत होती. धनंजय भिंतीला चिटकून उभे राहिले. खिडकीतून बाहेर पडलेला इसम काहीतरी पुटपुटत होता. तिथल्या एका पाईपाला धरून तो माकडाप्रमाणे खाली उतरला. बराच खाली आल्यानंतर त्या माणसानं एकाएकी आपला विचार बदललेला दिसला. तो पुन्हा वर चढून खिडकीकडे गेला आणि त्या खिडकीतून आत शिरला. धनंजय पुन्हा घराकडे जाऊ लागले. त्याच वेळी रामपालचा आवाज त्यांनी ऐकला. धनंजय, लवकर या. रामपालचा आवाज त्यांनी ऐकला. धनंजय घरात घुसले. रामपाल ओरडत होता. तुम्हाला जर इतकी भीती वाटते तर खाली या, ते ओरडून म्हणाले. रामपाल त्या पायऱ्यांवरून घसरतच खाली आला. तो म्हणाला, एकाएकी टॉर्च विझल्यामुळे मला भीती वाटली. टॉर्च माझ्या हातातून निसटला आणि फुटला. ठीक आहे, धनंजय म्हणाला. धनंजयाने सिगरेट पेटवली आणि त्याच काड्यांच्या प्रकाशात रामपालने परत दिलेला टॉर्च पाहिला. टॉर्च तुम्ही बाजूच्या भिंतीवर आपटून मुद्दामून फोडलात ना? ती माझ्यातून खाली पडल्यामुळे फुटला, रामपाल म्हणाला. जाऊ द्या, जे झालं ते झालं, धनंजय म्हणाले. ते दाराजवळ गेले आणि त्यांनी तोंडात बोटं खुपसून 3 वेळा जोरात शिटी वाजवली. नंतर ते रामपालकडे परत आले. तुम्ही कोणत्या कामासाठी या रात्रीच्या वेळी बाहेर पडला होतात? त्यांनी रामपालला विचारले. कामाकरताच बाहेर पडलो होतो. हॉटेलकरिता अनेक वस्तू मला विकत घ्यायच्या असतात. दिवसभर हॉटेलातून बाहेर पडणं शक्य नसतं, तेव्हा रात्रीच्या वेळी मला बाहेर पडावं लागतं. तुम्ही चोरीचा माल विकत घेता तर? त्यांच्या प्रश्नाचं उत्तर रामपालने दिलं नाही. तो पाठीमागे मान वळून म्हणाला. तो घरात शिरलेला इसम बहुधा पळून गेला असेल. हो, तो बहुधा पळाला असावा. तुम्हाला त्याला पकडायचे नाही काय? नाही, त्याची काय मी विशेष फिकर करत नाही. पण तुम्ही दुकानासाठी माल घ्यायला बाहेर पडला होतात ना? हो, पण तो सौदा जमला नाही. तुम्ही अधूनमधून काळ्या बाजारातून माल घेता काय? किंचित हसून रामपाल म्हणाला. हे दिवस कसे ते तुम्हाला माहिती आहे ना? रोज 50-60 इसमांना मला अन्न द्यावे लागते. त्यामुळे असल्या खटपटी कराव्या लागतात. पण तुम्हाला त्या भटक्या माणसाला पकडायचं नाही का? तो भटका माणूस नव्हता. तो ठरलेल्या वेळी मुद्दामूनच इथे आला होता. पण मला पाहून तो निघून गेला. तो या घराचं काही नुकसान करण्यासाठी आला नव्हता, हे माझ्याप्रमाणे तुम्हालाही माहिती आहे. ते ऐकून रामपाल रागवलेला दिसला. धनंजय, तुमचे अशा प्रकारचे बोलणे मला आवडत नाही. मी या गावातला एक प्रतिष्ठित इसम आहे. जर मी काळा बाजार करतो असं तुम्हाला माझ्यावर आरोप करायचा असेल तर पोलिसांकडे जाऊन तक्रार करा. नाहीतर गप्प राहण्यातच तुमचं हित आहे, लक्षात ठेवा. तुमच्या या उपदेशाबद्दल मी आभारी आहे, धनंजय म्हणाले. त्याच वेळी दाजीबा तिथे येऊन पोहोचला. दाजीबा, आता मी तुम्हाला सांगितले होते त्या ठिकाणी जाण्याची जरूर नाही. वेळ भरली म्हणून मी तुमच्या मोटारीत बसणार होतो, तोच तुमची शीळ मला ऐकू आली. हे कोण? रामपाल, विजय हॉटेलचे मालक. दाजीबाकडे दुर्लक्ष करत रामपाल धनंजयांना म्हणाला. त्या भटक्या इसमाबद्दल तुम्ही काय करणार आहात ते मला प्रथम सांगा, म्हणजे मी इथून निघून जातो. तुम्ही ती गोष्ट पोलिसांना कळवता की मी कळवू? रामपाल, किती मोठ्याने बोलता. तुमचा आवाज सहज मैलभर ऐकू जाईल, दाजीबा चेष्टेने म्हणाला.
रामपाल, ती भानगड तुम्ही माझ्यावरच सोपवा, धनंजय म्हणाले. ठीक आहे, रामपाल म्हणाला आणि तिथून निघून जाऊ लागला. येथून जाण्यापूर्वी एक गोष्ट तुम्ही मला सांगाल तर बरं होईल. कोणती? तुम्ही हॉटेलातून किती वाजता बाहेर पडलात ते जरा सांगा बरं. या नसत्या पंचायती तुम्हाला काय करायच्या आहेत? रागाने रामपाल म्हणाला. माझा धंदा आहे, मी मनास वाटेल तिथे जाऊ शकतो. तुमची गैरसमजूत झाली आहे, धनंजय म्हणाले. तुमचा नवीन पाहुणा तुम्हाला भेटला की नाही तेवढंच मला पाहायचं होतं. नवीन पाहुणा? कोण? रामपालने विचारलं. त्याचं नाव वीरभद्र आहे. मी 8 वाजण्याच्या सुमारास बाहेर पडलो, पण या वीरभद्राबद्दल तुम्ही का विचारले? तो माझ्या ओळखीचा आहे, धनंजय म्हणाले. काही विशेष मदतीची आवश्यकता भासली तर तुमची गाठ घ्यायला मी त्याला सांगितलं होतं. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, पण आता मला इथे थांबायला मुळीच सवड नाही, रामपाल म्हणाला आणि तो निघून गेला. अंधारात उभं राहून धनंजय हसत होते. ते म्हणाले, दाजीबा, आपली आता फार चांगली प्रगती होते. मला तर वाटत होतं आपला सर्व कारभार थंडावत चाललाय, दाजीबा म्हणाले. धनंजय त्याला घेऊन रामपालच्या विरुद्ध दिशेने चालू लागले. धनंजयच्या पावलांचा आवाज येत होता. दाजीबा मात्र अतिशय सावधगिरीने त्यांच्याबरोबर चालला होता. काही अंतरावर गेल्यानंतर धनंजय दाजीबाच्या कानात म्हणाले, त्या पडक्या घरात एक माणूस लपून बसलाय आणि त्याला मी पकडण्याचा प्रयत्न करणार आहे. तू मोटारीत बसून ती सुरू कर आणि मोटारीच्या इंजिनचा जास्तीत जास्त आवाज करत तो इथून निघून जा. तुमची युक्ती माझ्या लक्षात आली, दाजीबा हसून म्हणाला. त्या मोटारीतून आपण निघून गेलो अशा कल्पनेने तो इसम बाहेर पडेल आणि नंतर त्याला तुम्ही पकडणार आहात. दाजीबा हसत तिथून निघून गेला आणि धनंजय चोर पावलांनी परत जाऊन त्या बंगल्यासमोरील एका झुडपाआड लपून बसले. घरात शिरलेला माणूस निरडावलेला बदमाश नाही हे त्यांनी ओळखलं होतं. तो त्या बंगल्याच्या पुढील दारातूनच बाहेर पडेल याबद्दल त्यांची खात्री होती. मोटारीच्या इंजिनचा जोराने आवाज झाला. त्या शांत वातावरणात तो आवाज अगदी स्पष्ट ऐकू आला. दाजीबाने आपले काम बरोबर बजावले होते. धनंजय टक लावून समोरील पडक्या इमारतीकडे पाहत होते, पण अद्याप कसल्याच प्रकारची हालचाल दिसून आली नाही. एकाएकी एक अस्पष्ट छाया दारातून बाहेर सरकताना त्यांनी पाहिली. सावज अखेरीस बाहेर पडलं हे धनंजयांनी ओळखलं. तो इसम संशयाने चोहोकडे नजर टाकत चालला होता. त्याची खात्री पटल्यानंतर तो घाईघाईने बंगल्याच्या डाव्या बाजूला असलेल्या तलावाकडे जाऊ लागला. धनंजय झुडपाबाहेर पडले आणि त्यांनी त्या माणसाचा पाठलाग करायला सुरुवात केली. तेथे दाट झाडी असल्यामुळे पाठलाग करणे अगदी सोपे होते. आपला पाठलाग होईल असा त्या माणसाला मुळीच संशय नसावा, कारण त्याने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. तो सडपातळ आणि उंच होता. त्याच्या चालण्याच्या पद्धतीवरून तो तरुण असावा हे धनंजयांनी ओळखलं, पण तो त्यांना ओळखीचा असावा असं वाटलं नाही. वाढलेल्या झुडपाखालून मान खाली वाकवत तो झरझर पावलं टाकत चालला होता. त्याच्या पावलांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. तो तलावाच्या काठाजवळ पोचताच उभा राहिला. तलावाच्या पाण्यात आकाशाचा बराचसा भाग चांदण्यांचाही प्रतिबिंबित झाला होता. तो इसम निश्चल पाण्याकडे टक लावून पाहत राहिला आणि नंतर सुमारे 100 पावलांवर असलेल्या एका झोपडीकडे जाऊ लागला. ती झोपडी तलावाच्या काठावरच असून तिला लागूनच तलावाकडे जाणाऱ्या पायऱ्या बांधल्या होत्या. ज्या काळात तो बंगला पूर्ण वैभवात होता त्यावेळी तिथे राहणारा कोणी भाग्यशाली माणूस त्या झोपडीत आपली नौका ठेवीत असावा आणि त्या नौकेतून त्या विस्तीर्ण तलावात जलविहार करत असावा. तो इसम झोपडीकडे जाऊ लागला तेव्हा धनंजय त्याच्या पाठीमागे होतेच. ते त्याच्या सर्व हालचाली अगदी लक्षपूर्वक पाहत होते. त्या हालचालीवरून तो इसम अतिशय अस्वस्थ मनस्थितीत असावा असं धनंजयांना वाटलं. त्यांच्या मनात असते तर त्यांनी त्या इसमाला केव्हाच गाठले असते, पण तो काय करतोय हे त्यांना पाहायचं होतं. तो इसम झोपडीला लागून असलेल्या पायऱ्या उतरू लागताच धनंजय अधिकारदर्शक स्वरात ओरडले, थांब! आणि त्याने धावत त्याचा हात पकडला आणि पुन्हा म्हणाले, थांब, घाबरू नकोस, मी तुला मदत करेन. बेदरलेल्या नजरेनं तो इसम धनंजयकडे पाहू लागला. तो थरथर कापत होता. डोळे ताणून तो पाहत होता. एखादं भयंकर स्वप्न पाहत असताना अचानक जागा झालेल्या माणसाप्रमाणे त्याचा चेहरा दिसत होता. चल माझ्याबरोबर, धनंजय म्हणाले. त्या इसमानं मुळीच धडपड केली नाही. लहान मुलाप्रमाणे तो निमूटपणे त्यांच्याबरोबर चालू लागला. झोपडीला टेकूनच एक जुनाट बाक होतं. धनंजयांनी त्याला तिथे बसवलं आणि म्हणाले, आता प्रथम आपण सिगरेट ओढूया. धनंजयांनी पुढे केलेली सिगरेट त्याने घेतली आणि पेटवून तो जोराने झुरके घेऊ लागला.
सिगरेट ओढल्यामुळे त्याला बरीच तरतरी आली. तुला अतिशय मानसिक त्रास भोगावा लागला, खरं ना? धनंजय प्रेमळ स्वरात म्हणाले. सर्व माझाच अपराध आहे. मी मूर्खपणा केला. अरे देवा, आता मी या तलावात आत्महत्या करणार होतो, तो म्हणाला. तुझं नाव काय? नागेश. मी बस कंडक्टर आहे. मी तुझ्याबद्दल ऐकलंय. आपल्या कपाळावर हात फिरवत नागेश म्हणाला. जणू काय स्वप्नातल्या प्रमाणे काय घडलं असावं हे सुद्धा माझ्या लक्षात येत नाही. मी इथे कसा आलो आणि आत्महत्या का करत होतो हे मला नीट समजत नाही. तू बरेच दिवस कसली तरी चिंता करत होतास. त्यात आज रात्री असा काही प्रकार घडला की त्यामुळे तुला अधिकच धक्का बसून तुझ्या मनाचा तोल गेला. नेहमी कसली तरी चिंता करीत राहणाऱ्या माणसाच्या मनात अचानक आत्महत्येचा विचार येतो. मी सर्व गोष्टी माझ्या मनातच लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला, म्हणून असं झालं. मैनाला काहीच कळू दिलं नाही. तिला सांगण्याचा मला धीरच झाला नाही. तिला विश्वासात न घेण्याचा मी महामूर्खपणा केला. तिला जर मी प्रथमपासून सगळं सांगितलं असतं तर असा परिणाम झाला नसता. धनंजय काहीच बोलले नाहीत. नागेश बोलत राहिला तर त्याच्या छातीवरील दडपण बरंच कमी होईल असं त्यांना वाटलं. ते फक्त सहानुभूतीने त्याच्याकडे पाहत होते. मला पैसे पाहिजे होते. कित्येक माणसं असंतुष्ट राहतात तर माझ्यासारखे कित्येक भलत्याच चुकीच्या कल्पनांचे मनोरे रचण्यात गर्क असतात, नागेश म्हणाला. माझी नोकरी चांगली होती, बायको चांगली होती. आपल्या बायकोला थाटामाटात ठेवावं असं मला वाटे. माझी मैना राजाच्या राणीसारखी राहावी असं मला सारखं वाटे. पैसा मिळवण्यासाठी मी रेस, सट्टा वगैरे मार्गाचा अवलंब करू लागलो. सट्ट्याचे व रेसचे बेटिंग रामपाल घेतो, नागेश पुढे म्हणाला. दैवानं मला हात दिला नाही आणि मला बरंच कर्ज होऊन मी रामपालच्या कचाट्यात सापडलो. रामपाल मला सारखे उत्तेजन देत होता. ही गोष्ट मी माझ्या मैनेला मात्र सांगितली नाही. नागेशनं आणखीन एक सिगरेट मागून घेतली आणि ती पेटवून तो पुढे म्हणाला. एके दिवशी रामपालनं माझ्याजवळ पैशाचं बोलणं काढलं. मी त्याचे पैसे फेडण्यास असमर्थ होतो हे त्याला माहीत होतं. तेव्हा त्यानं माझ्यावर एक कामगिरी सोपवली. काळ्या बाजारातून हॉटेलसाठी माल विकत घेण्याच्या बाबतीत त्यानं मला मदत करायला सांगितलं. मला ती कामगिरी पत्करणं भागच होतं, पण चोरून छपून व्यवहार करायला मी भीत होतो. त्यानंतर ठराविक वेळी मी या ओसाड बंगल्यात रात्रीच्या वेळी त्याची भेट घेऊ लागलो. आपल्या व्यवहारासंबंधीच्या सूचना तो मला याच ठिकाणी देत असे. रामपालचा कधी संबंध तोडून टाकतो असं मला झालं होतं, पण त्याचे कर्ज फेटल्याशिवाय ते कसं काय शक्य होतं? पैसे मिळवण्याचा मी मार्ग शोधू लागलो, पण मला त्यात यश आलं नाही. मी अतिशय चिंतेत होतो. रात्री मला झोपही लागत नव्हती. पोलीस माझ्या पाळतीवरच असं वाटून मी घाबरलो होतो. त्यानंतर संध्याकाळी नागेशनं सिगरेटचा जोराने झुरका ओढला आणि नंतर केरोबाच्या झोपडीतला सर्व प्रकार धनंजयनं सांगितला. पोलिसांना माझा संशय आलाय. पोलीस माझ्याबद्दल बारकाईने तपास करतील, पण जुगारामुळे मी कर्जबाजारी झालो आहे, काळा बाजार करण्यास मदत करत आहे वगैरे गोष्टी ते शोधून काढतील अशी मला भीती वाटू लागली. पोलिसांनी मला घराबाहेर पडण्याची बंदी केली होती. मी घाबरून पळून जाण्याचं ठरवलं, पण घरातून बाहेर पडताच रामपालची आज रात्रीच भेट घ्यायची आहे हे मला आठवलं. रामपालचं शत्रुत्व पत्करण्याची माझी तयारी नव्हती. तो श्रीमंत आहे, तो मला आणखीन कचाट्यात आणील असं मला नेहमी वाटत होतं, म्हणून मी इथे येऊन त्याची वाट पाहत होतो. पण त्याच्याऐवजी तुम्हीच आलात. पोलीस आले आहेत अशा समजुतीने मी घाबरलो होतो. मी खिडकी वाटे पळून जाणार होतो, तोच रामपालनं मला हाक मारून पुन्हा वर बोलवलं. तेव्हा मी पुन्हा वर गेलो. नंतर काय घडलं? आपली एक टोळी असून पोलिसांना संशय आला आहे असं रामपालने मला सांगितलं व जीव वाचवण्यासाठी दूर पळून जाण्याचा मला सल्ला दिला. रामपालच्या सांगण्याप्रमाणे मी दुसऱ्या एका खोलीत लपून बसलो. आता आपल्या प्राणावर गदा आली आहे असं मला वाटलं. यापूर्वी अनेक पार्सलं केरोबाला नेऊन दिली होती. त्या पार्सलांची पण काहीतरी भानगड असावी व मी ती पार्सले जाणून बुजून तिथे नेत होतो अशी कदाचित पोलीस सिद्ध करतील असं मला वाटलं, आणि त्यामुळे निराश होऊन मी आत्महत्या करण्याचं ठरवलं. पण आता तुला बरं वाटतंय ना? धनंजयांनी विचारलं. उठून उभा राहत नागेश म्हणाला. होय, पळून जाण्यात किंवा जीव देण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा येणाऱ्या संकटांना सरळ तोंड द्यावं असं आता मला वाटू लागलंय. शाब्बास, धनंजय म्हणाले. पण सध्या तरी काही काळ हालचाल करणं योग्य होणार नाही. म्हणजे तुला दोन्ही बाजूने धोका आहे, ही गोष्ट विसरता कामा नये.
एका बाजूला पोलीस आहेत, त्यांनी तुझ्या बाबतीत काय करायचं ते नक्की केलेलं नाही. दुसऱ्या बाजूला काळा बाजारी टोळी आहे, त्यांना तुझा काटा काढून टाकायचा आहे. होय, पण आता मी दोघांची पर्वा करत नाही. सध्या तो विचार बाजूला ठेव, धनंजय म्हणाले. गेल्या 1-2 आठवड्यात तू बऱ्याच वेळा या ओसाड बंगल्यात आला असशील. होय, मी मध्यरात्री इथे येत असे. रामपाल खेरी तुला दुसरं कोणी माणूस येथे येताना आढळलं होतं का? तुमच्या या प्रश्नाचं मला आश्चर्य वाटतंय, नागेश म्हणाला. 1-2 वेळा मला तेलाचा किंवा स्टोवचा वास आल्यासारखं वाटलं होतं. चल आपण या बंगल्यात शोध घेऊ. पण आज रात्री काही तसला प्रकारचा वास आलेला नाही. काय हरकत नाही, चल, धनंजय म्हणाले. धनंजय नागेश बरोबर बंगल्याच्या रोखाने चालू लागले. नागेश खिसे चपापत म्हणाला, माझ्याकडे टॉर्च आहे. धनंजयाने त्याच्या हातातून टॉर्च घेतला. बस कंपनीने कंडक्टरला पुरवलेल्या टॉर्चपैकी ते होता. टॉर्चच्या प्रकाशात त्या दोघांना झरझर चालणं आता शक्य झालं होतं. थोड्याच वेळात त्यांनी बंगला गाठला. तो वास कुठल्या भागातून येत असे? घरात पाऊल टाकता धनंजयाने विचारलं. पायऱ्या चढताना सुरुवातीला तो वास येत असे. तो वास कसला असावा हे शोधून काढण्याचं कधी तुझ्या मनात आलं नाही? मनात अनेकदा आलं, पण भलत्याच भानगडीत पडू नये असं मला वाटलं. रामपालच्या गुप्त कारस्थानाचा हा अड्डा असावा असा मला संशय होता. तेव्हा जास्त खोल शिरू नये असं मी ठरवलं. ते दोघे आत शिरले. केर कचऱ्यानं ती जागा भरून गेली होती. टॉर्चचा प्रकाश फेकत धनंजय म्हणाले, जिन्याखालीच एक दार दिसते, आपण तेच प्रथम उघडून पाहूया. त्यांनी हाताने लोटताच ते दार उघडले गेले. आत खाली जाणाऱ्या बऱ्याच निमुळत्या पायऱ्या दिसल्या. खाली तळघर असावं असं दिसतंय, धनंजय म्हणाले. नागेश, तू माझ्या मागून ये, आपण खाली पाहूया. सुमारे 20 पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर त्यांना एक लांबलचक प्रशस्त मार्ग दिसला. तो मार्ग तलावाकडे गेला असावा असा धनंजयाने तर्क केला. आजूबाजूच्या भिंती ओलसर दिसत होत्या आणि ती जागा बरीच दमट होती. त्यांना बाजूला 2 दारं दिसली. धनंजयाने आत डोकावलं. आत बरीच थोडीशी जागा होती. ही जागा याहीपेक्षा जास्त दमट असायला हवी होती, धनंजय म्हणाले. खात्रीने कोणीतरी या जागेत राहत असावा असा माझा तर्क आहे. ते चालत अगदी टोकाला असलेल्या भिंतीजवळ पोहोचले. नागेश एखाद्या सावलीप्रमाणे त्यांच्या मागून चालला होता. त्या भिंतीत एक दार बसवले होते. धनंजयांनी बाहेरील कडी काढून दार उघडले आणि प्रकाश सोडला. आत बरीच प्रशस्त खोली होती. जमिनीवर गालीचा अंथरलेला होता. मध्यभागी एक मोठा दिवा लटकत होता. एका कोपऱ्यात एक पलंग होता. दुसऱ्या कोपऱ्यात एक टेबल व खुर्ची होती. कोच, आरसे, कपाटे वगैरे सामानाने ती खोली सजवलेली होती. 2 मोठ्या कातडी पेट्या होत्या. अरेच्छा, इथं कोणीतरी राहत होतं तर, आश्चर्याने नागेश म्हणाला. धनंजय काही न बोलता खोलीत शिरले आणि त्या कातडी पेट्यांकडे गेले. थोड्याशा मेहनतीने त्यांनी एका पेटीचे झाकण उघडले आणि पेटीत काय हे पाहण्यासाठी टॉर्चचा प्रकाश सोडला. अरे बापरे, या पेटीत कितीतरी पैसे भरलेले आहेत, नागेश आश्चर्याने म्हणाला. त्या पेटीत नोटांची पुडकी व्यवस्थित रचून ठेवली होती. केरोबाच्या झोपडीतल्या टेबलावरच्या नोटांप्रमाणे या नोटा करकरीत दिसत नव्हत्या. धनंजयांनी दुसरी पेटी उघडली. त्यातही नोटांची पुडकी होती. केरोबाची ही लपून राहण्याची गुप्त जागा, ते म्हणाले. धनंजय बराच वेळ विचार करण्यात गढले होते. नागेश त्यांच्याकडे आणि नोटांनी भरलेल्या पेट्यांकडे आळीपाळीने पाहत होता. धनंजय स्वतःशीच मोठ्याने म्हणाले, त्या कुत्र्याला ही जागा का सापडू नये या गोष्टीचं मला मोठं नवल वाटतंय.